तिकडची बाजू पाहिल्यानंतर आता उजव्या साईडची बाजू आपण पाहणार आहोत। उत्कृष्ट पद्धतीने हा इथं रूम होत्या मित्रांनो, हे सगळ्या पडलेले आहेत। आता सगळं पावसाळ्यामध्ये गवत उगवलेलं आहे आणि ही सगळी माती गळून किंवा हे सगळं बुरुज मातीमुळे पडलेला झालेला आहे। या ठिकाणी बघू शकतात सगळा हा मातीचा बुरुज आहे आणि या ठिकाणी आणखीन उंच काहीतरी वस्तू आहे। हे सर्वात उंच ठिकाण आहे ह्या किल्ल्यावरचं। या ठिकाणी आपण पाहू शकतात काही नाही तर हे सगळं बांधकाम आहे, सर्वात उंच ठिकाण आहे। या ठिकाणी आपण तळ पाहू शकता आणि हे आणखीन इकडचं पश्चिमेकडील बाजू ही आहे धर्मपुरी गाव आणि तळ बघा मित्रांनो। खाली भिंत तयार केलेली आहे आणि जसं खंदक पहिलं वापरत होते की पाणी वगैरे सोडून मगरी वगैरे सोडून शत्रू पाण्यात पडावा किंवा त्याचं आपल्या किल्ल्यापाशी संरक्षण करावं त्याला दूर ठेवण्यासाठी इतर सिमेंटनं बांधलेले आहे। हे बघा पूर्ण मातीचे इथं हे मुलांनी खेळताना हे मातीचे असे छिद्र पाडलेले आहेत। एवढी मोठी भिंत आहे की खाली एक रूमच आहे ही। या ठिकाणी मला वाटतं झेंडा वंदनासाठी हे लावलेलं आहे पाईप। किती मोठं इथं किंवा घर आहेत, या ठिकाणी सुद्धा पायऱ्या आहेत, पायऱ्या केलेल्या आहेत। या ठिकाणी एक रस्ता आहे, या ठिकाणी एक खाली जाण्यासाठी हे बघा खाली जायचा रस्ता म्हणा किंवा इथे एक तळघर आहे। तर अशा प्रकारचे हे हे माती आहे, पहिल्यांदा दगडांचेच हे तारसे बनवले। हे रूमचं एक छत आहे, त्या ठिकाणी आणखीन रूम आहेत 2-3। चला पुढे जायचं का? बघा बांधकामाचं स्ट्रक्चर बघा, ही भिंत आहे थांबा, ह्या भिंतीपासून त्या तिथं माती टाकून तिकडे भिंत तयार केली, पुन्हा वरी मातीची भिंत जवळपास 10 फुटाची भिंत आहे। याच्यावर एखादी बैलगाडी चालू शकेल एवढी मोठी भिंत आहे। हा त्या तिथं ते घर घेतले असते ना। ही तळघराची वाट आहे, त्या ठिकाणी एक रस्ता आहे आणि हे निवडुंगाचं वृक्ष आहे मित्रांनो, लक्षात घ्या याला निवडुंग काटेरी वनस्पती म्हणतात। इट इज अ कॅक्टियस स्पीसीज। आता हे कॅक्टाडाच्या वर्गामधलं पीक आहे आणि आज बिगर काट्याचे हे जे निवडुंग आहे तर जनावरांना चारा म्हणून वापर केला जातो आणि ज्या ठिकाणी दुष्काळ किंवा ड्राऊट आहे त्या ठिकाणी ह्याचा उत्कृष्ट सगळ्या जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होत आहे। नवीन संशोधनानुसार याचा उपयोग सुरू झालाय आणि ते जे लाल फळ आहे ते उन्हाळ्या भागामध्ये ज्या ठिकाणी वाळवंट आहे ते चांगलं फळ म्हणून खाल्लं जातं। त्याच्यामध्ये आपलं ड्रॅगन फ्रूट आहे का त्याच्यासारखाच गाभा निघतो आणि उत्कृष्ट ही निवडुंग वनस्पती आहे। याला कॅक्टस क्लास प्लांट म्हटलं जातं। हे पहिले मला वाटतं रस्ते होते का काय होते की या ठिकाणाहून दगड ठेवलेले, हा हल्ला करण्यासाठी हे रस्ते ठेवलेले बरोबर आहे। हा प्रत्येक ठिकाणी असं ठेवलेलं आहे। किती म्हणजे बघा ना, ह्या 4 इकडे एक बुरुज आहे, तिकडे एक बुरुज आहे, तिकडे तर 4 ते 5 किंवा मुख्य 4 बुरुज व नंतर दुसरे 2-3 उपबुरुज आहेत। असे किल्ल्याचं बांधकाम इथं दगडाच्या बांधकामासाठी मला वाटतं त्या ठिकाणी काम सुरू आहे। आपण पाहू शकता दगड घडवायला किती कष्ट घ्यावे लागतात। छन्नी हातोडीनं हे जुने कारागीर दगड बनवत आहेत आणि दगड हे जुने सुद्धा हे बांधकामासाठी प्रत्येक दगड घडवलेला हजारो सैनिकांनी दगड घडवलेला आहे। हा मोठा बुरुज म्हणजे खालचा एक मजला, दुसरा मजला असे 2-2 मजली 3-3 मजली हे घर आहेत आणि तारच टाकण्याची सुद्धा कला एक आश्चर्य करणारीच आहे। ॲज अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री किंवा MA इतिहासचा विद्यार्थी असल्यामुळे प्राचीन भारत किंवा प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारताची तुलना करत असताना त्यावेळेसचा समाज कसा असेल किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सिंधू संस्कृतीमधली असणारी जे हडप्पा किंवा मोहनजोदडो संस्कृती आहे त्याचा कसा इतिहास असेल हे आपल्याला पाहता किंवा निरीक्षण करता आलं पाहिजे आणि त्याची तुलना आजच्या समाजामध्ये किंवा इतिहासापासून आपण शिकायचं काय किंवा समाज आणि बंधुता ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आणि असंच पुढं
बंधुभाव टिकवला पाहिजे. आणि खाली मित्रांनो बघू शकतात 1 2 3 4 आणि 5 असे 5-6 तळघर आहेत आणि ह्याच्यावर सुद्धा तारच टाकलेले आहे. जसे त्या साईडला इमारती होत्या तशा सरदारासाठी किंवा राजांसाठी राहण्यासाठी ही इमारती आहेत. आता किल्ल्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. ही जी आपण मगाशी रूमा पाहिल्या ही त्याचं तारस आहे आणि कमीत कमी एक 5 ते 3 फुटाचं वरी माती टाकून दगडाचं टेरेस किंवा तारस बघा. आता हे दगड किती 1 फुटाचा बराबर माप घेऊन हे बनवलेलं आहे आणि हे एक दगड बांधण्यासाठी इथं सिमेंट न वापरता मातीनं कसं फिट बसला असेल. हजारो वर्ष किंवा 100 ते 300-400 वर्ष जाऊन सुद्धा हे आपली मजबूती सोडत नाही. आणि आजचे काही पूल आहेत जे आज बांधले की उद्या पडतात किंवा परवा दिवशी उद्घाटन आहे त्या दिवशी सुद्धा पडतात पावसामुळे. एवढे चांगली इंजिनिअरिंग त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा विविध त्या ठिकाणी किल्ल्याच्या बांधकामामध्ये सरदारांनी केलेली आहे. आपल्याला अभिमानामध्ये हा सांस्कृतिक वारसा कल्चरल हेरिटेज आहे. उतरण्यासाठी आपल्याला त्याच दरवाजाला जावं लागणार आहे. आणि जुन्या जमान्यामध्ये ह्याच ते चवाळे किंवा ताडपत्री ठेवून राहण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. मग सराव आहे, दारुगोळा आहे, तलवारबाजी आहे. या ठिकाणी आपण हा किल्ल्याचा दुरून नजारा पाहू शकतो. हा बुरुज आणि अष्टकोनी या ठिकाणी सुद्धा एक दरवाजा आहे जाण्यासाठी. पाहू शकतात या ठिकाणी एक मंदिर आहे आणि हे किल्ल्याची तटबंदी बांधायला सुरू आहे मित्रांनो. आणि तिथं सुद्धा मोठा महादरवाजा होता तेव्हा त्या ठिकाणी दगड पडलेले आहेत. आणि या ठिकाणी हे किल्ल्याच्या बांधकामाला चालू आहेत का? किती दिवस लागतं एक दगड बनवायला? एक दगड बनवायला किती फुटाचा बनवायचा एक दगड? तसं काय हा एक दगड 1 फुटाचा आहे का 1.5 फुटाचा? ते पट्टी घेऊन 1.25 फुटाचा. आजोबा इथं पट्टीनं मोजून दगड बनवत आहेत. हे असे बनवायचे का दगड? आणि तुम्ही पहिल्यापासून म्हणजे हेच व्यवसाय करतात का जुन्या जमान्यापासून? आणि हे दगड घडवण्यासाठी फक्त छणी आणि हातोड्याचाच वापर करतात? मशीन्स वगैरे नाहीत का वापरताय? कोणता दगड? हे पाषाण का? पाषाण आहे का वेगळा आहे? आणि किती दिवसापासून म्हणजे तुमच्या अगोदर पण तुमचे घरचे हे करीत होते का? बापदादापासूनच आहे किल्ल्यांचंच काम? वाड्याचे काम करतात, विहिरीचे काम. मग मशीन निघालेलं नाहीत का? असं काय वापरतच नाहीत? जमत नाही का? हा ह्याला जमत नाही ना? बघा हो का मित्रांनो, ह्यांच्या म्हणजे जुन्या जमान्यापासून आजोबापासून हे अशा प्रकारचे दगड बनवायचे आहेत. आणि हे किल्ल्याची तटबंदी तयार करण्यासाठी इथं दगड बांधत आहे. हे सरकारचंच आहे ना, गव्हर्नमेंटचं? बघा इथं किती दगड बनवून इथं तयार केलेले आहेत. किती दगड बांधवायचे आहेत आणि पूर्ण ही तटबंदी इथं बांधायचे. हे जुने भिंत इथंच होती का किल्ल्याची? नवीन आहे का? सिमेंट वगैरे ठेवलंय ना त्याच्यात? चुना आहे का? ते चुना म्हणजे कसं काय घट्ट धरतं? सिमेंट सारखंच असते का ते चुना? काय काय वापरते तर?
वापरतात, गुळ सुद्धा वापरतात. बर, आणि दुसरं आणखीन तीळ वापरतात. तीळ सुद्धा, आणि नंतर जवस. त्याचा चुना कुठं भेटतंय ते भिजू घालायला लागतं. हा, भेटते. कुठून आणतात चुना? ते आणतात गुजरातून. गुजरातहून चुना. आणि हे जुने लोक जे बांधकाम करीत होते ते चुना आपल्या इकडे भेटतच असेल कुठं? भेटत असेल, पण कुठे त्यांचं असेल कुठं तर. हा, जुन्या ह्याच्यामध्ये. आता आपल्याला गुजरातहून आणायचं आहे. आणि चुन्यामध्ये तीळ, गुळ, जवस हे सगळं मिक्स करून भिजू घालायचं. किती दिवस भिजू घालायचं? ते 15-20 दिवस. 15-20 दिवस भिजू घालायचं. आणि त्याला तुडवायचं का? मशीननं दळायची. मशीननं दळायचं. ते मशीन आहे का? वरी जाता येते का बघायला? ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्ही हे खूप दिवस लहानपणापासून हे काम करता? परवडतंय का तुम्हाला आताच असं काम करा, हजेरी वगैरे? म्हणजे एक कला आहे, बरोबर आहे. बघा मित्रांनो, ह्याने सांगितलेली माहिती बरोबर आहे की आता हे जे ज्ञान आहे ते खूप कमी लोकांना माहिती आहे की बांधकाम करण्यासाठी गुळ, जवस, तीळ, आणखीन पुदिना हे मिश्रण करून चुन्यामध्ये भिजू घालायचं, दळून, आणि नंतर त्याचा बांधकामासाठी वापर करायचा आहे. अनेक ठिकाणी तुम्ही असे किल्ल्याचे बांधकाम केलंय का? कुठं कुठं? खंदारला, नांदेडमध्ये. हा, परांडा, माहूर, जेजुरी. म्हणजे गड किल्ल्याचे सगळे बांधकाम तुम्हाला करता येतात. कोणता म्हणजे समाज म्हणता येईल तुमचा? वडार समाजाचे आहेत. बघा मित्रांनो, यांची कला जी आहे ते खूप जुनी आहे आणि खूप मोठे मोठे वाडे आणि किल्ले, फोर्ट यांनी बांधलेले आहेत. आणि ही कला ही फक्त हातानं आणि हे आई वडिलांकडून शिकलेली कला आहे. आणि हे जतन केली पाहिजे. आणि याचं जे हे टॅलेंट आहे ते आज खूप कमी लोकांना येत आहे. ह्याच्यासारखे दगड घडवणार आहे. म्हणजे ते जाते वगैरे किंवा घाणे वगैरे हे सगळं तुम्ही बनवतात जुन्यापासून. हा, तर मित्रांनो, आपण काय करूया पुढं, ते हे चुन्यानंच बांधलेत का हे खालचं? या ठिकाणी आपण बघू शकतात की ह्याने जी टेक्निक सांगितली, आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ बघितलेत तर ते आपल्याला माहित नव्हतं, पण ह्याने मामाने बघा कसं सांगितलंय की हे पहा, इथं चुन्यापासून